वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. भगवंत आता बुद्धीचं वर्णन केलं त्यांनी. राजस, सात्विक, राजस आणि तामस. आता पुढच्या श्लोकामध्ये धृती म्हणजे धारणा करण्याची शक्ती. ध्रुव म्हणजे धारण करणे. ज्या गोष्टी मनात पक्क्या बसलेल्या असतात त्याला म्हणतात धारणा करण्याची शक्ती. त्याला धृती असं म्हणतात, मनात पक्क्या बसलेल्या गोष्टी. त्याच्याप्रमाणे सगळे कर्म होत असतात आपल्या जीवनामध्ये. तर 33वा श्लोक आहे आता. धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. सात्विक धृतीचं वर्णन करताय. धृती म्हणजे धारण करणे, पण त्या संकल्पना धारण करणे पक्क्या मनात बसून ठेवणे, त्यालाच धृती असं म्हणतात. तर म्हणतात की जी अव्यभिचारिणी धारणा शक्ती आहे धृती आहे. म्हणजे आता भगवत विषयाशिवाय अन्य सांसारिक विषयांना धारण करणे म्हणजेच व्यभिचार आहे. अशा अर्थाने व्यभिचार, तो अव्यभिचारी पाहिजे. नाही, सांसारिक गोष्टीमधून अलिप्त होऊन परमात्माच्या दिशेने धारणा पाहिजे पक्की. मला हे साधायचंय, परमात्मा स्वरूप व्हायचं, ही धारणा पक्की असणार. म्हणून त्याने म्हटले की अव्यभिचारिणी धारणा शक्तीने, जे परमात्मा स्वरूपाकडे असणाऱ्या धारणा शक्तीने मनुष्य ध्यान योगानं ध्यान करायचंय, पण परमात्म्याचं ध्यान करायचंय. मन, प्राण आणि इंद्रिय यांच्या क्रिया धारण करतो, म्हणजे त्यांच्या क्रिया संचालित करतो. पण मनामध्ये भगवंत स्वरूपाच गोष्ट असते. म्हणजे मन त्या क्रियांमध्ये नसतं, भगवंताकडे असतं आणि शरीराने क्रिया करत असतं. म्हणजे मग त्यातनं अलिप्त असतो पूर्ण. जो साधक किंवा जी धारणा शक्ती संसारिक विषयापासून पूर्ण अलिप्त आहे, भगत स्वरूपाकडे एकाग्र झालेली आहे, अशी जी धारणा शक्ती आहे, धृती आहे, ती सात्विक आहे असं म्हणून भगवंत म्हणतात. यावरच्या पातळीवरची सगळ्यात चांगली. नंतर राजसिक धारणेचं वर्णन पुढच्या श्लोकात आलेलं आहे. 34वा श्लोक. यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. त्या अर्जुनाला म्हणतात की ज्या धारणा शक्तीच्या माध्यमातून मनुष्य फळाची इच्छा करतो. सामान्य जीवनात तेच असतं, आपल्याला फळाची अपेक्षा असतेच. कर्म केलं तरी काहीतरी मला काय मिळणार हा विचार त्याच्यामध्ये असतोच. त्यामुळे फळाची इच्छा धारण करणारा मनुष्य, आणि मग काय आसक्ती असते, मला ओढ असते त्याच्या कर्माची की मला काहीतरी मिळणार आहे, मग मी ते केलं पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये आसक्ती पण असते. अशी जी धारणा शक्ती आहे, त्यांनी जो धर्म अर्थ काम धारण करतो, म्हणजे धर्म अर्थ कामाचं संचालन करतो, सगळे कर्म करतो, सगळी धर्माची, अर्थाची, कामाची सगळी कर्म तो करतो. पण त्याच्यामध्ये दोन आहेत. एक तर फळाची इच्छा आहे आणि दुसरी आसक्ती आहे त्या कर्माची. त्यामुळे ती आहे धारणा राजसी आहे. कारण आसक्ती आली ना, आसक्तीला म्हणजे फळाची पण आली अपेक्षा आहे, फळ मिळणार आहे, मग फळ मिळणार असेल तर मग फळाचाच अनुभव घ्यावा लागेल. म्हणजे परत जन्म मरणाच्या चक्रात अडकलेलंच आहे, त्यातनं मुक्तीचा विषय नाहीच आहे या ठिकाणी. पण सात्विक मध्ये मुक्तीचा विषय आहे, परमात्मा स्वरूपापुढे प्रवास करायचा. इथं तसं काही नाही, तर सांसारिक गोष्टीमध्ये अडकलेला आहे आणि म्हणून त्याला राजसी म्हटलेलं आहे. आपण धृतीचा विचार करतो. सात्विक आणि राजस धृती म्हणजे धारणा, मनामध्ये बसलेली पक्की संकल्पना आहे, ती धारणा आहे की ज्याच्या अनुषंगाने आपण काम करतो. त्याच्यामधली वर्णन करतात. आता हे तामसी धृतीचं वर्णन चाललेलं आहे. 35वा श्लोक आहे. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच न विमुंचती दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. ती धृती किंवा धारणा तामसी आहे. कुठली आहे? जो दुष्ट बुद्धीचा माणूस, जी बुद्धीच दुष्ट आहे. दुष्ट म्हणजे काय की दुसऱ्याला त्रास देणारी, अशा अर्थाने दुष्ट बुद्धी, की ज्या त्याच्या त्या धारणा शक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख, उन्मत्तपणा तो सोडतच नाही. ते सगळं धरून ठेवलंय त्याने. तो झोपेत आकर्षण करतो, त्याला भीती पण असते, काळजी पण असते, दुःख पण असतं, उन्मत्ता पण सगळं असतं त्याला, कारण तो दुष्ट बुद्धीचा आहे.
त्यामुळे मग हे जे न सोडतात जशी काय काही कर्म करतो आपण, अशी त्याची ती धृती किंवा धारणा आहे, तर ती तामसी आहे असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सुखाची घेतायत. सुख सात्विक, राजस आणि तामस सुख म्हणजे काय? आपलं सुख नेहमी चांगलंच वाटतं, पण तसं का नाही, ते सुद्धा सात्विक, राजस, तामस असू शकतं. तर आता 2 श्लोक एकदम घ्यावे लागतील आपल्याला, कारण 2 श्लोक मिळूनच त्याचा अर्थ आहे. 36 आणि 37. सुखम तुदानी ते विधम शृणुमय भरतर्षभ, हे असा धर्मते यत्र दुःखांतम च निगच्छति. एकाच ठिकाणी ठेवणं, 17 वेळा तेच ते खाली विषमीव परिणामे मृतोपम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. यात हे 2 श्लोक एकत्र घेतले, लक्षात घ्या. त्या ठिकाणी असं म्हणले की हे अर्जुना, भरतश्रेष्ठ अर्जुना, त्याला आवाहन केलंय की 3 प्रकारचे सुख तू माझ्याकडनं ऐक. तिन्ही प्रकारचे सुख तू माझ्याकडनं ऐक, की ज्या सुखामध्ये एकेकाचं वर्णन आहे या ठिकाणी, सात्विक सुखाचं वर्णन आहे, की ज्या सुखामध्ये साधक भजन, ज्ञान, सेवा इत्यादीच्या अभ्यासामध्ये रमलेलं असतं, त्याचं रममाण झालेलं असतं, बाहेर आहे ते सगळं, त्यामुळे त्याचं दुःख नाहीसं होतं, कारण हे सगळं सातत्याने ते करत राहतं आणि त्यामुळे त्या सुखामध्येच राहतं, त्याला सुखच वाटतं त्याच्यामध्ये. त्या दुःखासारख्या काही गोष्टी आल्या तरी त्याला त्याचं दुःख वाटत नाही, हा त्याचा अर्थ आहे. आता पुढे आणखीन भगवंत सांगतायत की जे सुरुवातीला जरी विषयासारखं वाटलं, तुला काही नाही काय, परिणामी अमृतासारखं असतं. आता या ठिकाणी विषयासारखं म्हणजे अगदी जीव घेणारा विष असा काही अर्थ घ्यायचा नाही आपण. त्रासदायक आहे, ते काहीतरी त्रासदायक आहे. सुरुवातीला जर अवघड वाटतं, कठीण वाटतं, त्रासदायक वाटतं, म्हणजे विषयासारखा असा त्याचा आपण अर्थ घेतला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, आता एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसायचं, मग अभ्यास करावा लागतो, पहाटे 4ला उठायचं, अभ्यास करायचा, तर तुला त्याला दुःखकारक वाटतं सुरुवातीला आधी, पण नंतर लक्षात येतं किंवा हे असा अभ्यास केला तरच परीक्षेत चांगले मार्क मिळणार आहेत, म्हणजे मग ते सुखकारक वाटायला लागतं. म्हणून अंतिमता सुख आहे, सुरुवातीला थोडंसं त्रासदायक किंवा दुःखकारक, त्याला विषमय असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. तेव्हा असं सुरुवातीला जरी विषयासारखं वाटलं तरी परिणाम त्याचा अमृतासारखा असतो, ते चांगलाच परिणाम असतो. मग ते जे आहे सुख, मगाशी एक वर्णन केलं ते, ज्या सुखात साधक भजन, ध्यान, सेवा इत्यादी म्हणजे अभ्यासात रमलेला आहे, हा एक भाग झाला. आणि असं काही जे सुरुवातीला त्रासदायक वाटतं पण नंतर अमृतासारखं, ते सुद्धा. आणि ते परमात्मा विषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न झालेलं असतं. म्हणजे असं सुख जे आहे ते वाटेल त्याला साधत नाही. परमात्म्यावरती श्रद्धा असली पाहिजे आणि त्या श्रद्धेमधून परमात्म्यांच्या प्रसाद मिळाला पाहिजे, आणि तो प्रसाद म्हणजे हे सुख आहे असं भगवंतांचं म्हणणं आहे. त्यामुळे सहजासहजी हे साध्य होत नाही, त्याला साधना करावी लागते, परमेश्वराच्या अर्पण बुद्धीने सगळी साधना करावी लागते, आणि मग त्या प्रसादात नाही मिळतं. हे सगळं सात्विक सुख आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. सुखाचं वर्णन चाललंय, सात्विक सुख, राजस सुखाचं वर्णन झालंय मागच्या श्लोकात. आता या श्लोकात भगवंत राजस सुखाचं करतायत, सात्विक सुखाचं झालेलं आहे फक्त. 38वा श्लोक आहे, विषयेंद्रिय संयोगात यत तदग्रे अमृतोपमम परिणामे विषमिव तत् सुखम राजसम स्मृतम. तर राजस म्हणजे मध्यम पातळीवरचं सुख आहे. ते कसं आहे, जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होतं, पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमात आपण जे काय अनुभवतं त्यातनं मग ते सुख निर्माण होतं. म्हणून इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय त्यांचे विषय, ऐकणे, पाहणे, वास घेणे वगैरे, त्यांच्या संयोगातनं ते सुख निर्माण होतं, आणि ते भोगताना अमृतासारखं वाटतं. आपण अनुभवतोच की चांगली गोष्ट पाहिली, चांगली ऐकली की आपल्याला खूप आनंद होतो, सुख होतं. म्हणजे हे विषय आणि इंद्रियांच्या संयोगातनं उत्पन्न झालेलं सुख आहे, ते भोगताना अमृतासारखं वाटतं, पण परिणामी विषयासारखं असतं, म्हणजे त्रासदायक असतं. कारण त्याच्यानं मग रागद्वेष येतात. चांगलं वाटलं तर राग निर्माण होतो, नाही वाटलं तर द्वेष निर्माण होतो, म्हणजे परत ते अंतिमता विषयासारखं म्हणजे त्रासदायक असतं असं भगवंत त्या ठिकाणी म्हणतात. ह्याला त्यांनी राजस सुख असं म्हटलेलं आहे. ते सुख सुरुवातीला छान वाटतं उपभोगताना, पण नंतर ते त्रासदायक ठरतं असं ते म्हटलेलं आहे. आणि पुढच्या श्लोकात ते आता तामस सुखाचंच वर्णन करतायत. 39वा आहे तो, यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनम आत्मनः
निद्रालस्य प्रमादोत्थम तत् तामसम उदारतम. आता तामस सुख म्हणजे काय? नुसता सुखाचा आभास आहे. राजसमध्ये कसे ते प्रत्यक्ष सुख अनुभवायला मिळतं आपल्याला. तामस मध्ये नुसता आभास असतो, प्रत्यक्ष सुख नसतं, पण आपल्याला वाटतं ते सुख आहे असं याच्यात म्हटलं त्यांनी. आणि मग ते म्हणतात की पण निद्रा, आलस्य आणि प्रमाद याच्यामधून ते निर्माण होतं. आणि त्यामुळे ते भोग घेत असताना आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा मोह पडतो आत्म्याला. तो आभास असतो पण तो आभास खरा वाटतो आत्म्याला, आणि त्यामुळे आत्म्याला मोह पडतो त्याचा अनुभव घ्यायचा. पण ते नुसतं आभासीच असतं, त्यामुळे परिणाम तर काही होतच नाही त्याचा. कारण ते झोप, आळस आणि प्रमाद हेच न उत्पन्न झालं असं भगवंत म्हणतात. कारण झोप, आळस आणि प्रमाद हे दुर्गुणच आहेत. या दुर्गुणातून निर्माण झालेलं ते सुख आहे. त्याला भगवंताने तामस सुख असं म्हटलेलं आहे. 40वा श्लोक आहे आता. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तम यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. भगवंत या ठिकाणी म्हणतायत की पृथ्वीवर, आकाशात, देवात किंवा कुठेही, सगळ्या ब्रह्मांडात म्हणजे असा कुठलाच प्राणी किंवा पदार्थ नाही. त्या लक्षात घ्या, प्राणी किंवा पदार्थ दोन्ही म्हटलेलं त्यांनी. प्राणी म्हणजे मग सजीव प्राणी आला, पदार्थामध्ये काय तसा जीव नसतो आपल्या दृष्टीने, निर्जीव झाले सगळेच. असा कुठलाही प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांनी रहित असेल. हे सरळ असं की प्रत्येक गोष्ट त्रिगुणात्मक आहे. कारण प्रकृती त्रिगुणात्मक आहे, प्रकृतीमधून सगळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणात्मक आहे, म्हणजे सत्व, रज, तमात्मक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला 3 पातळ्या आहेत असं भगवंतांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. मनुष्य प्राण्याला तर आहेतच, काही प्रश्न नाही, पण प्रत्येकाला आहे मात्र, हे लक्षात घ्या. आता पुढे आणखी थोडा खुलासा करतायत 41व्या श्लोकामध्ये. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणाम च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. ते म्हणतात की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत भगवंताने सांगितले. त्याने 4थ्या अध्यायात म्हटलेलं आहे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. तर भगवंत या ठिकाणी तेच म्हणतात की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केलेली आहेत. स्वभावतः म्हणजे मागच्या जन्मीचे गुण, प्रारब्ध त्यांचं काय असेल ते, त्याप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे ते गुण त्यांना मिळतात आणि त्याप्रमाणे ते त्याप्रमाणे काम करतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे चातुर्वर्ण हे जन्माप्रमाणे नाही आहे, हे कर्माप्रमाणे. म्हणून चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः. त्या व्यक्तीचा गुण आणि त्यांनी करत असलेलं कर्म याला अनुषंगून हे 4 वर्ण आहेत. जन्माप्रमाणे वर्ण नाही आहेत. या ठिकाणी भगवंतांनी मागे स्पष्ट केले, आता पुन्हा तेच सांगितलं त्यांनी. आणि दुसरं असं की प्रत्येकाला 4 वर्ण आहेत, लक्ष द्या. म्हणजे कुटुंबामध्ये ज्ञान ग्रहण करणं, ज्ञान देणं हे जेव्हा काम चालतं तेव्हा ते ब्राह्मण वर्ण झाला. तेव्हा कुटुंबाचं रक्षण करायची पाळी येईल. जो कोण असतो तो कुटुंब प्रमुख क्षत्रिय म्हणून काम करायला पाहिजे त्याला. नंतर कुटुंबाचं पालन पोषण करायचं आहे म्हणजे वैश्य धर्म आहे सगळा. आणि स्वच्छता, सेवा करायची म्हणजे शूद्र धर्म आहे. म्हणजे प्रत्येकाला हे 4ही धर्म आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात सगळ्यांचं आपल्याला त्याप्रमाणे कर्म करावे लागतात 4ही धर्माची. एका धर्माचं कर्म करता येतं, 4ही धर्माची कर्म आवश्यकतेनुसार करावी लागतात. म्हणजेच त्याच्यामध्ये कुठलाही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही, हा एक महत्वाचा. कुठला धर्म श्रेष्ठ आहे, कुठला वर्ण श्रेष्ठ आहे, कुठला कनिष्ठ, अजिबात कुठेही म्हटलेलं नाही भगवंतांनी याच्यामध्ये. आणि समाजाकरता पण आवश्यक आहे, जसं कुटुंबाकरता देखील आवश्यक आहे. कुटुंबात सगळ्यांनी हे सगळे धर्म केलं पाहिजे. समाजापुरते पण ही सगळी व्यवस्था आवश्यक आहे. कारण समाज या 4ही प्रकारच्या व्यवस्थेमुळेच चाललेला आहे. व्यवस्था समाजामध्ये हे ज्ञानाचं दान चालतं, ज्ञान ग्रहण चालतं, क्षत्रियाचं रक्षणाचं काम चालतं, संरक्षणाचं काम चालतं, व्यापार वगैरे चालतात सगळे, आणि स्वच्छतेचं काम चालतं, सेवाभावाचं काम चालतं, सगळं समाजात पण चालतं. आणि म्हणून समाजातच चालताना रथ आहे त्याची 4ही चाक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही.
तेव्हा हा खुलासा भगवंताने या ठिकाणी केला तो आपण लक्षात ठेवायचा आहे.